Now, would you please turn with me to 2 Corinthians, 3rd chapter. कृपा करून दुसरे कोरिंथकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाकडे वळा. 4 and 5. 4 आणि 5 वचन. And such trust have we through Christ to Godward. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. Not that we are sufficient of ourselves to think anything as of ourselves. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे. But our sufficiency is of God. तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. Always calculating whether something is sufficient or the money is sufficient. आपण कायम याचं मोजमाप करतो की पैसे पुरेसे आहेत का किंवा कुठली गोष्ट पुरेशी आहे का. Sometimes after I've had only a half night, I say, do I have strength sufficient for this day? काही वेळा मध्यरात्रीपर्यंत काम केल्यानंतर मला असं वाटतं की मला येणाऱ्या दिवसासाठी पुरेशी शक्ती आहे का. So we are always talking of being sufficient in this or sufficient in that. त्यामुळे आपण या गोष्टीसाठी पुरेसे आहोत का, त्या गोष्टीसाठी पुरेसे आहोत का याबद्दल कायम बोलतो. And of course we often find that we have inadequate resources. आणि अनेक वेळा आपल्याला असं आढळून येतं की आपल्याकडे अपुरे साधनं आहेत किंवा स्रोत आहेत. Our intellect appears to be very small these days with expanding knowledge, exploding knowledge. आणि आजकाल वाढत जाणाऱ्या ज्ञानापुढे आपली बुद्धी खूप थोडी आहे असं आपल्याला वाटतं. And you know, if you are a really wise man, आणि जर तुम्ही खरेखुरेच ज्ञानी मनुष्य असाल, you feel very small. तेव्हा तुम्हाला खूप तुम्ही छोटे आहात असं वाटतं. John Wesley gave certain rules and directives to his preacher. जॉन वेस्ली यांनी त्यांच्या उपदेशकांसाठी काही नियम आखून दिले होते. One of them was, त्यापैकी एक नियम असा होता, let there be no pretense to say that we grow rich by the gospel. आपण सुवार्तेद्वारे समृद्ध होत आहोत असं म्हणण्याचं ढोंग कुणामध्येही नसावं. Do you see? तुम्हाला हे समजतंय का? What is Indian Christianity all about? भारतीय ख्रिस्तीत्व हे कशाबद्दल आहे? Climb higher like monkeys. माकडासारखं वर वर चढत जाणं. That's all. आणि ते तेवढंच आहे. Go down. खालच्या पातळीला जा. Reach the needy. गरजू लोकांपर्यंत पोहोचा. Lift the helpless. असहाय्य लोकांना उचला. Save the dying. मरणासन्न असलेल्या लोकांना वाचवा. Take the gospel where it is not known. आणि जेथे सुवार्ता पोचली नाही तिथे सुवार्ता घेऊन जा. That vision is gone. अशा प्रकारचा दृष्टांत हा नाहीसा झाला आहे. You know, when such a vision is gone out of this fellowship, आणि जेव्हा फेलोशिप मधून असा दृष्टांत नाहीसा होतो, if it should happen, आणि जर तसं घडलं तर this fellowship had better be buried before that happened. आणि तसं होण्यापूर्वी ह्या फेलोशिपला पुरून टाकलं जाणं उत्तम असेल. I don't like show. मला देखावा आवडत नाही. I don't like outward appearance. Big show, big show. मला बाह्य स्वरूपाचा मोठमोठा देखावा आवडत नाही. I want inner content. मला आंतरिक समाधान हवं आहे. Where is my trust? माझा भरोसा कोठे आहे? Where is my sufficiency? माझा पुरेसा पुरवठा कोठे आहे? Where is my reservoir of power? माझ्या सामर्थ्याचे भांडार कोठे आहे? Is it just hot air? तो केवळ गरम हवा आहे काय? Word. Empty word. आणि ते केवळ रिक्त शब्द आहेत काय? Be careful, young people. तरुणांनो काळजी घ्या. Your parents may be no example to you.
तुमचे पालक कदाचित तुमच्याकरता कुठलंही उदाहरण नसतील. The tradition and the currents of this country आणि या देशातील चालीरीती आणि प्रवाह is disaster ते तुमच्याकरता विध्वंसक ठरतील. for spiritual life if you bend even a little. तुम्ही त्यांच्या थोडेसे देखील अधीन झाला तरी ते तुमच्या आत्मिक जीवनाकरता विध्वंसक ठरतील. Because कारण this civilization is designed for idolatry. कारण ही संस्कृती मूर्ती पूजेकरता रचण्यात आली आहे. Worship the Hollywood models, आणि हॉलिवूडच्या मॉडेलची उपासना करणं, worship these immoral characters of Bollywood, आणि बॉलिवूडच्या अनैतिक त्या लोकांची उपासना करणं, worship physical beauty, शारीरिक सौंदर्याची उपासना करणं, worship money, पैशाची उपासना करणं, worship status, समाजातील दर्जाची उपासना करणं, worship position, हुद्द्याची उपासना करणं, worship your bank balance. आणि आपल्या बँकेतील रकमेची उपासना करणं. Do you know, I see educated boys telling me, मला काही सुशिक्षित तरुण असं सांगतात, I send my tithes to my dad. मी माझ्या वडिलांना माझा दशांश पाठवतो. What do you mean? याचा अर्थ काय? Whose are those tithes? ते दशांश कोणाचे आहेत? For your father to bestow on some favorite or some project? ते दशांश तुझ्या वडिलांच्या काही योजना मार्गी लावण्याकरता आहेत काय? Be careful. खबरदारी घ्या. Never use your tithes to gain favor. तुमचे दशांश कोणाची तरी मर्जी संपादन करण्याकरता वापरू नका. It is not yours, ते तुमचे नाहीत, and your left hand should not know what your right hand has given. आणि तुमच्या उजव्या हाताने किती दिलं आहे हे तुमच्या डाव्या हातालाही कळू नये. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, one young fellow was converted years ago, a medical doctor, काही वर्षापूर्वी एका मेडिकल डॉक्टरचं परिवर्तन झालं. a man in great darkness, तो पूर्वी मोठ्या अंधकारामध्ये होता, and then, after his graduation, आणि मग त्याच्या पदवीनंतर he set up a clinic, a thriving clinic, आणि मग त्याने अगदी जोरात चालणारा दवाखाना टाकला. and his wife gave him an idea. आणि त्याच्या पत्नीने त्याला कल्पना दिली. His wife was a heathen woman. त्याची पत्नी ख्रिस्तीतर स्त्री होती. What did she say? ती काय म्हणाली? Why, yes, we can have a nice prayer room in the house we are building. ती म्हणाली, आपण जे आता घर बांधत आहोत तेथे आपण एक चांगलं प्रार्थना गृह देखील बांधूया. See, this tithe which we are giving to God, आणि हा जो दशांश जो आपण देवाला देत आहोत, we can use to build this prayer room in the house. आणि तो आपण या घरातील ही प्रार्थना खोली बांधण्याकरता वापरूया. He took that advice, आणि मग त्याने तो तिचा सल्ला मानला. and that was the end of that young man. आणि मग तो त्या तरुणाची अखेर ठरला. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, faith finds its sufficiency in Jesus. विश्वास हा कायम येशू ख्रिस्तामध्येच पुरेसा असतो. Some of you know that my dad died when I thought I needed a lot more from him. आणि माझे वडील अशा वेळेला मरण पावले की त्यांच्याकडून मला अधिक गोष्टींची अपेक्षा होती. आणि हे तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती आहे. When I was still a young fellow. आणि तेव्हा मी एक तरुण मुलगा होतो. And even my wife said, आणि माझी पत्नी देखील असं म्हणाली, hey, you're so young, how can you take care of this अरे तू तर खूप तरुण आहेस. growing work? So many people to take care of. आणि तू या वाढणाऱ्या कार्याची आणि अनेक लोकांची काळजी कशी काय घेऊ शकणार? That was when the fellowship was hardly 1/100th of what it is today. आणि त्यावेळेला फेलोशिप आता जी फेलोशिप आहे त्याच्या अगदी 1% एवढी होती. My dear friend, माझ्या प्रिय लोकांनो, that was true. आणि ते सत्य होतं.
I needed to go to God, मला देवाकडे जाणं गरजेचं होतं which I did. आणि मी ते केलं. I suspended my travels for some time आणि मी काही काळ माझे प्रवास रोखले and began to preach in certain centers for 25 days आणि मी 25 दिवस काही विशिष्ट केंद्रांमध्ये उपदेश देत राहिलो till people were broken, लोक भग्न होत नाही तोपर्यंत उपदेश देत राहिलो till the word of God became a fire in people's heart. आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन अग्नीसारखं पेटूपर्यंत उपदेश देत राहिलो. I spent my strength and my youth and my life that way. आणि मी माझी शक्ती, माझं तरुणपण आणि माझं जीवन या प्रकारेच घालवलं. But पण in whom was my sufficiency? माझा पुरेसा पुरवठा कोणामध्ये होता? In the Lord Jesus Christ, येशू ख्रिस्तामध्ये, not in Egypt. इतर गोष्टीमध्ये नव्हे. I saw others. मी इतर लोकांना पाहिलं, They sought help from this source and that source. ते अमुक तमुक स्त्रोतांमधून मदतीची अपेक्षा करायचे. Other preachers who were jumping from organization to organization. आणि इतर उपदेशक जणू काय एका संस्थेमधून दुसऱ्या संस्थेवर उडी मारत फिरायचे. I never thought about any such thing. आणि मी अशा प्रकारच्या गोष्टींचा कधीही विचार केला नाही. I said, my help cometh from the Lord who made heaven and earth. मी म्हणायचो की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली अशा देवापासून मला सहाय्य प्राप्त होते. There was a preacher whom I met as a boy. आणि मी मुलगा असताना एका उपदेशकांना भेटलो. He got his engineering degree in Canada. त्यांनी कॅनडामधून इंजिनियरची पदवी मिळवली होती. A very fanatic Sikh. आणि ते अगदी कर्मठ शीख होते. But पण one day in an ordinary meeting, एके दिवशी एका साधारण सभेमध्ये he knelt down त्यांनी गुडघे टेकले. when others knelt down. जेव्हा इतर लोकांनी गुडघे टेकले तेव्हा त्यांनी देखील गुडघे टेकले. And the hand of God came upon आणि him. देवाचा हात त्यांच्यावरती आला And he was changed. आणि ते बदलून गेले. He went and burnt or threw away his degree. त्यांनी जाऊन आपल्या पदव्या जाळून टाकल्या किंवा फेकून दिल्या. He was a man of great sacrifice. आणि ते एक मोठे त्याग करणारे पुरुष ठरले. And he did a great work for the Lord in many parts of this country. आणि या देशाच्या अनेक भागांमध्ये त्यांनी देवाकरता महान कार्य केलं. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, don't you imagine that there have been no people of sacrifice? आणि आज त्याग करणारे लोक उरले नाहीत याची तुम्हाला जाणीव देखील होत नाही काय? I have met people of sacrifice. मी त्याग करणाऱ्या लोकांना भेटलो आहे. Today I find climbing monkeys. आणि आजच्या दिवसामध्ये मला वर चढणारे माकडच दिसत आहेत. And I don't want to see climbing monkeys in this fellowship. आणि मला या फेलोशिप मध्ये वर चढणारे माकडं पाहायचे नाहीत. You climb after God. तुम्ही देवामध्ये वर चढा. You run after God. तुम्ही देवाच्या पाठीस लागा. You go up higher and higher. तुम्ही आत्मिक गोष्टीमध्ये उंच जा. And you will lift some of us pygmies up with you. तशाने तुम्ही आमच्या सारख्या काही ठेंगण्या लोकांना तुमच्या बरोबर वर उचलाल. Do you know, my dear friend? तुम्हाला हे माहितीये का माझ्या मित्रांनो? Woe unto them that trust in the shadow of Egypt. मिस्राच्या सावलीवरती भरोसा ठेवणाऱ्यांना धिक्कार असो. What does God say? देव काय म्हणतो? You're going to end up in a lot of confusion. तुमचा शेवट मोठ्या गोंधळामध्ये होईल. You know, some people think I'm a great planner. काही लोकांना असं वाटतं की मी एक मोठा योजना करणारा आहे. And I know exactly how to plan things. आणि मला योजना कशा करायच्यात हे चांगलं माहिती आहे. And everything fits into its place. आणि माझ्या योजनेमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे घडतात. Let me tell you मला this. तुम्हाला सांगू द्या, I am no planner at all. मी अजिबात योजना करणारा नव्हे. I only go to God in my profound ignorance. मी देवाकडे माझं सखोल अज्ञान घेऊन जातो. I say, मी म्हणतो,
Lord, प्रभू, you are the one to do this job. हे कार्य करणारा तू आहेस. You know where the water is. पाणी कोठे आहे हे तुलाच ठाऊक आहे. You know how to give to us complete freedom from the services of the government, सरकारी लाभांपासून आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य कसं द्यायचं हे तुला ठाऊक आहे, so that we are not dependent on outside source. की जेणेकरून आम्ही कुठल्याही बाह्य स्रोतांवरती अवलंबून राहू नये. Where is the water पाणी कोठे आहे? for so many people? इतक्या लोकांना लागणारं पाणी कोठे आहे? He is our sufficiency. तो आपल्याला पुरेसा पुरवठा करणारा आहे. Listen, my beloved people. माझ्या प्रिय लोकांना ऐका. If you think you're the great planner, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप मोठे योजना करणारे आहात, you're headed towards a disastrous state of confusion. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एका विनाशकारी गोंधळाच्या स्थितीकडे वाटचाल करत आहात. No. नाही. The Lord is our supplier. He is our sufficiency. देव आपला पुरवठा करणारा आहे, तोच आपल्याला पुरेसा आहे. The Lord Jesus told us in Luke 14 chapter लुकाच्या 14व्या अध्यायामध्ये येशूने आपल्याला सांगितलं, and the 28th verse, 28वे वचन, Luke 14 and verse 28. लूक 14:28, For which of you intending to build a tower sitteth not down first and counteth the cost, तुमच्यामध्ये असा कोण आहे की ज्याला बुरुज बांधण्याची इच्छा असता whether he have sufficient to finish it? तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. My dear friend, माझ्या प्रिय लोकांनो, have you built any house? तुम्ही कधी घर बांधलं आहे काय? Did your money run out in the middle? आणि बांधकाम अर्धा असतानाच तुमचा पैसा संपला आहे काय? Well, I know that such a thing can easily happen. मला माहिती आहे की अशा गोष्टी घडू शकतात. The price of steel has doubled, आणि स्टीलची किंमत आता दुप्पट झाली आहे. and we don't know where the end is going to be. आणि त्याचा शेवट कुठे होणार आहे आपल्याला माहिती नाही. And I can see many people in distress. आणि अनेक लोक निराशेमध्ये असल्याचं मला दिसतं. They began without the needful calculation. आणि त्यांनी खर्चाचा अंदाज न बांधता बांधकाम सुरू केलं. Jesus said, येशू म्हणाला, count the cost. खर्चाचा आधी अंदाज बांधा. Some of you have come here with barely one-way आणि ticket. तुम्हापैकी काही जण एका बाजूच्या तिकिटाचे पैसे असताना येथे आले आहेत. I hope you didn't borrow or steal to get here. आणि तुम्ही येथे पोहोचण्यासाठी कोणाकडून उसनं घेतलं नाही किंवा चोरी केली नाही याची मला आशा आहे. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, but पण in your spiritual life, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये you must ask yourself, तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे, have I the faith to build a family? मला कुटुंब बांधण्यासाठी विश्वास आहे काय? Have I the faith to build a family for Jesus? येशू करता कुटुंब बांधण्यासाठी माझ्यामध्ये विश्वास आहे काय? Have I the faith to build the lives of 100 people? 100 लोकांचं जीवन बांधण्याकरता माझ्यामध्ये विश्वास आहे काय? You know, we like a big crowd, आपल्याला मोठी गर्दी आवडते, but पण you know how hard it is to build the faith of one person, अगदी एका माणसाला विश्वासामध्ये वाढवणं किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे का? especially in this climate of विशेष materialism. करून ते अगदी आजकालच्या ऐहिक जगामध्ये Everybody thinks I have a big paycheck. सगळ्यांना वाटतं की आमच्याकडे मोठमोठ्या रकमांचे धनादेश आहेत. What will your paycheck do you? तुमचे धनादेश, तुमचा पैसा तुम्हाला काय करेल? Maybe it will find the best crematorium or graveyard for you. कदाचित तुमचा पैसा तुम्हाला अगदी चांगली दफन भूमी मिळवून देईल. But पण that's the kind of reasoning that we have today. आजकाल आपल्यामध्ये अशा प्रकारचे तर्क आहेत काय? We must stop and ask ourselves, आपण थांबून स्वतःला विचारलं पाहिजे, all right, professionally I've got somewhere. की काही व्यावसायिक दृष्ट्या मी काहीतरी केलं आहे, I've got a little bank balance. माझ्याकडे बँकेत थोडा पैसा आहे, But what is my bank balance in heaven? पण माझ्या स्वर्गातील बँकेमध्ये माझी किती रक्कम जमा आहे?
What am I going to leave for my children? मी माझ्या लेकरांकरता मागे काय ठेवून जाणार आहे? These silly pieces of gold? आणि हे काही सोन्याचे मूर्ख तुकडे काय? Is that all they are going to scramble आणि ते for? तेवढ्या करताच मेटाकुटीने वर चढत आहेत काय? What am I going to leave? मी माझ्या माघारी काय ठेवून जाणार आहे? Are you going to leave a heritage of faith? तुम्ही विश्वासाचा वारसा मागे ठेवून जाणार आहात काय? My father left me a great heritage of faith. माझे वडील माझ्याकरता विश्वासाचा मोठा वारसा मागे ठेवून गेले. What a marvelous heritage. काय आश्चर्यकारक वारसा आहे तो. Last of all, तर ते शेवटी please turn to 2 Corinthians, दुसरे कोरिन्थीकरास पत्र याकडे वळा. 9th chapter. 9वा अध्याय, I'm sorry, 12th chapter क्षमा करा 12वा अध्याय and the 9th verse. आणि 9वं वचन. 2 Corinthians 12:9. दुसरे कोरिन्थ 12वा अध्याय 9वं वचन. 8 and 9. 8 आणि 9. For this thing I besought the Lord thrice. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. We do not exactly know what this thorn in the flesh was. पौलाच्या देहातील काटा काय होता आपल्याला माहित नाही. Whether it was some disability or sickness or something. काही अपंगत्व होतं किंवा कुठला आजार होता का आपल्याला माहिती नाही. Just think of St. Paul asking God 3 times. पण संत पौल देवाकडे 3दा मागणी करत आहे याचा विचार करा. Lord, I want to be free from this handicap, this horrible disability. प्रभू मला या अपंगत्वापासून किंवा या भयंकर आजारापासून सुटका हवी आहे. And God's reply, आणि देवाचं उत्तर हे 9th होतं. verse, 9वं वचन. He said to me, परंतु त्याने मला म्हटले, My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. For my strength is made perfect in weakness. कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. What is this? हे काय आहे? I am sufficient. My grace is sufficient. मी तुला पुरेसा आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. Listen, ऐका, you're running here and there. You're doing this and that. तुम्ही इकडे तिकडे धावत आहात, ही गोष्ट ती गोष्ट करत आहात. You feel you need to grab this here or grab that here. हे इथून मिळून घ्यावं, हे तिथून मिळून घ्यावं असं तुम्हाला वाटतं. What does God say? पण देव काय सांगतो? My grace is sufficient. माझी कृपा तुला पुरेशी आहे. You know, you can become so legalistic. आणि तुम्ही खूपच नियमाने वागणारे होऊ शकता. Say, I'm perfect. पहा, मी परिपूर्ण आहे. I'm doing this. I'm doing that. मी हे करत आहे, ते करत आहे. I sacrifice so much. मी इतका त्याग करतो. I have not done this sin nor that sin. मी हे पाप केलं नाही किंवा ते पाप केलं नाही. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, it's not the letter, it's not the legalism that's going to save us. आणि नियमाप्रमाणे वागण्याने आपलं तारण होणार नाही. But पण grace. कृपा. Be very careful. तुम्ही खूप खबरदारी घ्या. You know, as a young fellow, लहान असताना all I did was मी एवढंच केलं. pray, pray, pray. प्रार्थना प्रार्थना प्रार्थनाच केली. When I went to the Hebrides, जेव्हा मी हेब्रिडीसला गेलो होतो, they said to me, ते मला असं म्हणाले, I had an upstairs room. आणि मी वरच्या मजल्यावरच्या खोलीत राहत असे. There came a trader here, तेथे एक व्यावसायिक आला, and that fellow too was from India, आणि तो माणूस देखील भारतामधीलच होता. and he could hear you walking up and down. आणि तो तेथील मजल्यांवरती वर खाली चढत होता हे ऐकायला येत होतं. What is he doing up there? आणि तो तेथे काय करत होता? Knocking around like this. खोल्यांमागून खोल्यांचे दरवाजे वाजवत होता. I was walking, आणि मी तेथे चालत होतो, striding across the room, praying. आणि मी तेथे खोलीमध्ये येर झऱ्या मारून प्रार्थना करत होतो. That's all I did. आणि मी तेथे केवळ तेच केलं. I didn't go around the island. मी काय तेथे बेटावरती फिरत बसलो नाही. I was there on the king's business. आणि मी तेथे माझ्या राजाच्या कामाकरता गेलो होतो. There are so many of you young people.
आणि तुम्ही येथे अनेक तरुण लोक आहात, but are you on the king's business? पण तुम्ही तुमच्या राजाचं काम करत आहात काय? The Lord प्रभू is your sufficiency. प्रभूच तुमचा पुरेसा पुरवठा करणार आहे. His grace त्याची कृपा is sufficient. ती तुम्हाला पुरेशी आहे. Whatever your need. आणि मग तुमची गरज काही का असेना, Come on, my friend. माझ्या प्रिय मित्रांनो, Tell God, देवाला सांगा, oh God, हे देवा, I've got some terrific need. मला ही अगदी निकडीची गरज आहे I don't think there's anybody who can meet my need. आणि माझी गरज कोणी भागू शकेल असं कोणी आहे मला माहिती नाही. But here God says, पण येथे देव म्हणतो, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे And my strength is perfected in your weakness. आणि अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. Let's prove it. आपण ते सिद्ध करून दाखवूया. Whatever your weak, तुमचं अशक्तपण काही का असेना, whatever your deprivation, तुमची गरज काही का असेना, let us pray. त्याबद्दल प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया.